नमस्कार. मी क्षितिज दादाराव ढोबळे. तर आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे याचं कारण म्हणजे नोटाला वोट केल्यानंतर त्याचे फायदे किती आहे हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही जर नोटाला वोट केलं, आता या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये एक मोठा प्रभाग आहे. एका प्रभागात 4-4 नगरसेवक आहे. पण आपण जर नोटाला वोट केलं तर त्याचे किती फायदे आहे हे सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी आज खास बनवत आहे. तर आता या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये जर तुम्ही नोटाला वोट केलं आणि जर नोटा निवडून आलं म्हणजे NOTA नन ऑफ द अबाऊला सगळ्यात जास्त जर मतं पडले तर तिथं पुन्हा इलेक्शन होईल. पुन्हा इलेक्शन म्हणजे पुन्हा इलेक्शन हा सब्जेक्टच असा आहे, जर तो वर्षभर चालला तर मजाच मजा. सगळ्यांची मजा, आपली मजा आहे, सगळ्यांची मजा. बिचारे छोटे छोटे जे सतरंज्या उचलणारे लोक आहे त्यांच्यासाठी तर मग हा तर एकदम उत्सवच होऊन जाईल. एकदम उत्सव. रोज पार्ट्या, जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत. पण जर नोटाला वोट दिलं तर महाराष्ट्र इलेक्शन कमिशनमध्ये असं आहे, जर समजा तुम्ही नोटाला वोट दिलं आणि नोटा निवडून आलं तर मग पुन्हा तिथं रिइलेक्शन होईल. फायद्याची गोष्ट आहे रिइलेक्शन. आता जसं मागच्या 4 वर्षापासनं कोणीच नगरसेवक नव्हतं. किती लोकांचं नुकसान झालं? काहीच नाही. सगळा फायदाच झाला. आता कॉर्पोरेशन एवढं व्यवस्थित काम करत होतं, काहीच त्रास नाही. न पाण्याचा त्रास, रोड बीट सारं एकदम व्यवस्थित. आम नागरिकांना बिलकुल त्रास नव्हता मागच्या 4 वर्षापासून. असेल तर सांगा, कुणाला असेल तर सांगा, बिलकुल सांगा की बाबा नाही, नगरसेवक नसल्याकारणानं आम्हाला हा त्रास होता, आम्ही नगरसेवकाशिवाय जगूच शकत नाही, असं बिसं काय काहीच नाही. कॉर्पोरेशन आपलं काम एकदम व्यवस्थित करत होतं. याचं कारण हे का म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स आणि कॉर्पोरेशन, बहुतेक हे लोक कॉर्पोरेशनवाले काहीतरी 2-4% घेऊन काम करून देत असेल. पण त्याच्यात जर नगरसेवक आला तर मग एकदम 20%, म्हणजे तुमच्या प्रभागाला जो खर्च, जो प्रभागासाठी अलॉटमेंट जे होतं त्याच्यात नगरसेवक 20% कॉन्ट्रॅक्टरकडनं, कोणत्या कॉन्ट्रॅक्टर, कचरेवाला, नालीवाला, रोडवाला, सगळ्यांकडनं नगरसेवक 20% कमिशन घेतो. त्याच्यामुळं आता मागच्या 4 वर्षात हे 20% कमिशन कुणालाच द्यावं लागत नव्हतं. त्याच्यामुळं बहुतेक जे कॉन्ट्रॅक्टर्स होते त्यांनी व्यवस्थित काम केलं. मागच्या 4 वर्षात आमच्या तरी प्रभागात व्यवस्थित रोड बनले, पाण्याची काही समस्या नाही, लाईट बिनधास्त, रोडावर लाईट व्यवस्थित आहे, साफसफाई व्यवस्थित आहे. हे मागच्या 4 वर्षात. कारण 4 वर्षापासनं कॉर्पोरेटरच नाही. त्याच्यामुळं एकदम स्वच्छ सुंदर असं प्रभागाचं काम होतं. पण आता इलेक्शन्स आले. आता तुम्ही पाहिलं असेल, तिकीट मिळालं नाही म्हणून कितीतरी लोक, तुम्ही हे आता मीडियावर कितीतरी लोक रडले. म्हणजे त्या लोकांना तुमची सेवा करायची होती एवढं, म्हणजे त्याच्या आतमधून की नाही ना, आम्हाला सेवा करायची आहे म्हणून आम्हाला कॉर्पोरेशनचं पद पाहिजे ना, आम्ही काय सेवा पिवा नाही. हा सगळा 20%चा खेळ आहे. यांना माहीत आहे का काहीतरी 5 करोड असं काहीतरी इस्टिमेट काहीतरी एकाचं आहे, काहीतरी एका वार्डाचं. तर 5 करोडचे 20% म्हणजे 1 करोड रुपये. आणि ह्या 1 करोडसाठी हे सगळं चालू होतं. पण जर तुम्ही नोटाला वोट केलं समजा ह्या इलेक्शनमध्ये, तर काय होईल? जर नोटा निवडून आलं, तुम्ही भरपूर प्रमाणात काही कोणाच्या पक्षाला काही न वोट देता तुम्ही नोटाला वोट दिलं आणि नोटा निवडून आलं तर मग तिथं पुन्हा इलेक्शन्स होईल, रिइलेक्शन्स होईल. महाराष्ट्र निवडणूक आयोग हे त्यांच्यात हे आहे की जर समजा आपल्याकडं महाराष्ट्रात नोटाला जास्त मतं मिळाली तर तिथं रिइलेक्शन होईल. आता तुमच्या प्रभागात रिइलेक्शन, आज तुम्ही नोटाला वोट दिलं, कोणीच निवडून नाही आलं,
मग काही 6 महिन्यात 1 वर्षात जे काय त्यांचं असेल ते त्याच्यात ते लोक पुन्हा इलेक्शन घेतील. त्याच्यानं पब्लिकला हा फायदा आहे का, जसं आता तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभवही आहे का नगरसेवक असताना आणि नगरसेवक नसताना ह्या गोष्टीचा अनुभव आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आला आहे. नगरसेवक नसताना एवढे चांगले कामं झाले, पण तेच नगरसेवक आल्यानंतर हे काड्या करणारे नगरसेवक आहे सगळे. हे लोक काम होऊच देत नाही. म्हणजे त्यांना 20% पाहिजे आणि मग ते अमुक ठिकाणीच काम झालं पाहिजे, नाही तो आमचा हे आहे त्याच्याचकडं काम झालं पाहिजे, असं या नगरसेवकाचं असतं. त्याच्यामुळं काही पण जर याच्यानं तुम्ही जर नोटाला वोट दिलं ना तर काही सरकारी ज्या तुम्हाला सवलती भेटणार, आता जसं लाडकी बहीण बी हे काही बंद होणार नाही, ते तुम्हाला भेटतच राहील, त्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. पण ह्या राजकारणावर थोडीशी लगाम लावायसाठी जर कोणत्या एका महाराष्ट्रातून कोणत्याही एका प्रभागातून नोटा निवडून आला तर त्याचा विचार करा नाव किती होईल. पूर्ण भारतभरात तिच्या त्या प्रभागातल्या लोकांना सारा देश ओळखत का एक असा प्रभाग आहे का जिथं सगळ्यात जास्त नोटा निवडून आलं. भारतातले सगळ्यात बुद्धिवान लोक असं तुमच्याकडं पाहण्यात येईल की भारतातले सगळ्यात बुद्धिवान लोक कारण पूर्ण देशात नाव होईल तुमचं जर तुम्ही नोटाला वोट केलं, नोटाला निवडून आणलं तर. आणि नोटाला निवडून आणल्यानंतर तुम्हाला नुकसान काहीच नाही. कॉर्पोरेशनचं काम जसं सुरू आहे तसं सुरू राहील, काही फरक पडणार नाही त्या गोष्टीवर. तुमचे जेवढे सारे कामं आहे ना ते कंटिन्युअस होत राहील. नोटाला म्हणजे तुमचं याच्यात काही नुकसान आहे, तुमचं काहीच नुकसान नाही. तुम्ही वोट जर नोटाला दिलं याच्यात तुमचं नुकसान काहीच नाही. कोणता तरी पक्ष हे लोक नाही आम्ही BJPचे, आम्ही काँग्रेसचे, म्हणजे यांनी तुमच्यासाठी केलं काय नेमकं, BJP काँग्रेसने नेमकं तुमच्यासाठी केलं काय, काहीच नाही. तुमचे जर स्वतंत्र विचार आहे, तुमच्या अकलीवर कोणतं दडपण नाही तर नोटाला वोट करा. नोटाला वोट करा. नोटाला वोट जर तुम्ही केलं ते फायद्याचं याच्यात तुमचं सोडा. आता हे लोक ज्यांना तिकीट नाही मिळालं ह्या लोकांचे फायद्याचं नोटाच आहे. आता जसं पुष्कळशाही प्रभागातून एकाला तिकीट द्या, वार्डातून एकाला तिकीट मिळालं, बाकी 15-20 लोक बिचारे ते सतरंज्या उचलणारे ते त्याच्या मागं आयुष्यभर त्यांना काढलं, आयुष्य टाकलं आपलं त्याच्यासाठी आणि त्यांना तिकीटच नाही भेटलं. मग ते लोक दुसऱ्या पक्षात नाही आम्ही याला निवडून देणार, आम्ही त्याला निवडून देऊ. त्याच्यापेक्षा तुम्ही नोटा करा ना. तुम्ही नोटाचा प्रचार करा, तुम्ही स्वतः नोटाला वोट द्या. त्या प्रभागात नोटा जर निवडून आलं तर पुन्हा रिइलेक्शन होईल, म्हणजे तुम्हालाही नोटामुळं पुन्हा तिकीट मिळायचा चान्स आहे. तोही एकदम इन्स्टंट 6 महिने, बहुतेक 6 महिन्यात हे लोक ते पुन्हा रिइलेक्शन घेईल, त्याच्यामुळं 6 महिन्यात तुम्हाला चान्स आहे. आणि जर समजा तुम्ही अपक्ष फॉर्म भरला, तुम्ही दुसऱ्याची मदत केली, म्हणजे तो तर 5 वर्षासाठी, मग कारण निवडून तर कोणतरी येणारच आहे. मग जर तो निवडून आला म्हणजे 5 वर्षासाठी तुम्ही पुन्हा लटकले. त्याच्यापेक्षा जर तुम्ही नोटाला वोट दिलं आणि नोटाला निवडून आणलं तर तुम्हाला पुन्हा 6 महिन्यात दुसरा चान्स आहे. विचार करा. नोटा सगळ्यांच्या फायद्यात आहे, सगळ्यांच्या फायद्याचं. इथं असं आता कसं ना, मी हा विचार करतो, पण कसं आहे ह्या लोकशाहीत एकटा माणूस काय करू शकत नाही. नाही तर आतापर्यंत आपण सारं करून टाकलं असतं, पण इथं एकट्या माणसानं काय होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना मिळून, जर तुम्हाला वाटते का तुमचा जो एक सामाजिक स्तर आहे, आपला का स्तर आहे आज राजकारणात, आपला सामान्य माणसाचा काय लायकी आहे, कचरा, राजकारणाला लागणारा कच्चा माल, याच्या व्यतिरिक्त आपली काही लायकी नाही. 5 वर्षात एकदा हे लोक तुमच्याकडे येते, एकदम भीक मागितल्यासारखे, अरे आम्हाला वोट करा, आम्हाला वोट करा, आणि मग एकदा निवडून आले का त्याच्यानंतर 5 वर्ष तुम्ही भीक मागता. तुम्ही सरकार निवडून देता आणि तुम्हीच सरकारच्या विरोधात आंदोलनं करत राहता. सरकार कोणतंच तुमच्या बाजूनं किंवा तुमच्यासाठी असं कोणतंच सरकार नाही. तुमचा फायदा फक्त त्याच्यातच आहे, सरकार बनू नये
त्यात सगळ्यांचा फायदा आहे. जर तुम्ही नोटाला वोट केलं तर हे सगळं होऊ शकते, हे पॉसिबिलिटी आहे. आज तुमच्या बहुतेक लक्षात नाही येणार, पण भविष्यात जेव्हा जेव्हा सरकार एकदमच तुमच्या छातीवर बसल, हे जे पॉलिटिकल लोक आहे, हे जे पक्ष आहे, हे जेव्हा एकदम छातीवर बसून तुमचा जेव्हा गळा दाबल, तेव्हा बहुतेक तुम्हाला ते का नाही सालं नोटालाच वोट करायला पाहिजे असं तुमच्या लक्षात येईल. पण तेवढी परिस्थिती कोणत्या गोष्टीसाठी येऊ देता? आताच करा, काय फरक पडत नाही. हे मस्त सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. आणि कसं वास्तविक पाहता जर विचार केला तर सामान्य माणसासाठी हे दिवाळी दसरा बिसरा असं काही आपलं विशेष नाही, पण इलेक्शन खूप मोठी गोष्ट आहे. कमीत कमी एका इलेक्शनच्या मागं एका वार्डात कमीत कमी 100-200 लोकांसाठी तर एकदम मस्त उत्सवाचं काम आहे ना, एकदम सणासुदीचं काम आहे ते. रोज जेवण जायला, रोज नॉनव्हेज, दारू. आता समजा हे 10 दिवसाचं म्हणजे आता 3 तारखेपासून सुरू झालं तर ते 13 तारखेपर्यंत म्हणजे एकूण 10 दिवस इलेक्शनचा माहोल राहील. मग इलेक्शनचा माहोल संपल्यानंतर कुत्री मोजत नाही. हे जे बिचारे कार्यकर्ते आहे यांना कुत्र तरी मोजते का? कोणीच नाही मोजत. पण हे 10 दिवस हे लोक एकदम थाटात राहते. तर आता विचार करा, ह्या लोकांसाठी हे फायद्याचं आहे. हे जे सामान्य कार्यकर्ते बिर्याते ज्यांना म्हणतं, आता समजा आज इलेक्शन झालं, नोटा निवडून आलं, कोणी सगळं नोटा जिंकलं, त्याच्यामुळं रिइलेक्शन घेण्यात येईल पुढच्या 6 महिन्यात इलेक्शन. मग त्याच्यामुळं काय होईल? पुन्हा 6 महिन्यानंतर, म्हणजे प्रत्येक 6 महिन्यानंतर इलेक्शनची तयारी. तुम्ही बिंदास नोटाला मत वोट द्या आणि 6 महिन्यात बढिया इलेक्शनसाठी तयार राहा. म्हणजे प्रत्येक 6 महिन्यात तुमची ईद दिवाळी एकदम बढिया. सगळ्यांच्याच फायद्याचं आहे, सामान्य जनतेच्या फायद्याचं, बिचारे हे जे सामान्य कार्यकर्ते यांच्या फायद्याचं. ज्या लोकांना वोट भेटलं म्हणजे तिकीट मिळालं नाही त्यांच्या एकदम फायद्याचं. कारण तुम्ही निवडून येऊच देऊ नका तिथून कोणाला. तुम्हाला तिकीट मिळालं नाही ना, तुम्हाला तिकीट मिळालं नाही, आता तुम्हाला 5 वर्ष वाट पाहावं लागेल. पण जर तुम्ही नोटाला मत दिलं, जर तुम्ही नोटाचा प्रचार केला आणि नोटाला निवडून आणलं, तर तुम्हाला तेच संधी 6 महिन्यात मिळते. विचार करा, एकदम फायद्याचं काम आहे. म्हणून सांगत आहो, नोटाला वोट करा, सगळ्यांची बल्ले बल्ले होते. हे जेवढे लोक मगरावले आहे, सत्तेमुळं मगरावलेले जेवढे लोक आहे, त्या सगळ्यांना धारेनं धराचं असेल तर नोटा मस्त पर्याय आहे. आणि बहुतेक जर समजा आता विचार केला तर हे लोक या मशीनमध्ये सेटिंग बिटिंग जर केलेही असेल, त्या लोकांना त्या नोटाकडे लक्षच दिलं नसेल. क्या मिलता वो नोटा को जानो हटाओ छोडो वाला नाही. म्हणजे जर तुम्ही नोटाला वोट केलं तर बहुतेक ते नोटालाच जाईल कन्फर्म. म्हणजे जर सेटिंगही जर केलं असेल मशीनमध्ये तर त्याचं काही नुकसान नाही. नोटाला वोट टाका, नोटालाच जाईल. हे एक फायदा आहे. तुमचं वोट काही खराब होणार नाही, बिलकुल एकदम बिंदास. तर नोटाला वोट करा, हे कळकळीची विनंती नाही आहे. मग कारण ना मला याच्यातून फायदा आहे, न मला याच्यातून नुकसान आहे, न मी स्वतःसाठी वोट मागत आहे. स्वार्थ आहे याच्यात, आपलाही स्वार्थ आहे थोडाफार. म्हणजे तोच स्वार्थ, कारण मी एकटा काहीच करू शकत नाही. मला वाटते, मनातून असं वाटते, पण मी एकटा काय करू शकत नाही. म्हणून एवढा स्वार्थ आहे आपला का जर ह्या सगळ्यांना धारेनं धरा, सगळ्यांची वाट लागली पाहिजे. कारण हे ज्या मगरुरीनं फिरतं हे राजकीय लोक, ते मगरुरी थोडी कमी झाली पाहिजे. आणि हे मगरुरी कमी व्हायसाठी एकच साधन आहे, नोटा. तुम्ही नोटाला वोट करा, सगळ्याच्या नसनाड्या थंड्या पडते, सगळे. आता जर विचार केला ना, एखाद्या प्रभागातून जर खरंच नोटाला वोट केलं तर देशभर त्या लोकांचं नाव होईल. आता होतं कसं ना, जसं तो भाऊ 1 लाख वोटानं निवडून आला, तो भाऊ त्याला एवढं मतं पडले, सगळं भाऊच. अरे पण त्याला देणारे वोट, ज्यांनी वोट दिलं ते लोक, त्याचं कोणी नावच नाही घेत, त्यांना कोणी गिनतच नाही. पण जर तुम्ही नोटाला वोट दिलं तर जे
खबर राहील, खबर देशभर जे एक चर्चा राहील का ह्या प्रभागातल्या लोकांना नोटाला निवडून आणलं. या प्रभागातल्या लोकांना सगळ्यात जास्त वोट नोटाला दिले. कोण? या अमुक प्रभागातले लोक. तिथं कोणता नेता नाही, कोणता राजनेता नाही, काहीच नाही. सगळ्यात महत्त्वाचे राहील तिचे लोक. सगळीकडं प्रत्येकजण हाच विषय करेल का ह्या प्रभागातल्या लोकांना हे असं केलं. फायद्यात आहे, करून पहा. नाही तर मग नाही तुम्हाला. अच्छा, आता जसं 4 ऑप्शन आहे तुम्हाला एका प्रभागात म्हणजे मुंबई व्यतिरिक्त एका प्रभागात प्रत्येक ठिकाणी 4. म्हणजे मुंबईला फक्त वार्ड आहे आणि बाकी सगळीकडं प्रभाग आहे. कारण मुंबईत पैसा खूप आहे, बाकी तिकडं पैसा कमी आहे जर ॲज कम्पेअर टू मुंबई. तर त्याच्यामुळं तिथं प्रभाग म्हणजे एकदम अवास्तव होऊन जाईल, पैशात पैसा एकदम, नाही का. त्याच्यामुळं तिथं. पण इकडं प्रभाग काय कायचं कारण हे जे अपक्ष विपक्ष आहे यांना सगळं दाबून टाकायसाठी सरकारनं केलेला हा उपाय आहे साधा. कारण मोठा प्रभाग राहते, बिचाराची ऐपतच नाही राहत तिथपर्यंत पुरायची. पक्षाचा प्रचार झाला नाही झाला काही फरक पडत नाही ते, कारण पक्ष आहे, त्याचं पक्षाला चिन्ह आहे. त्याच्यामुळे या लोकांना इकडं मोठे मोठे प्रभाग टाकले. काय वाढ बीड नाही. कोणाला विचारलं? तुम्हाला विचारलं का बाबा प्रभाग करू का वार्ड करू? 4चा प्रभाग. मग 4चा प्रभाग 4 नगरसेवक म्हणजे चांगले. किती लोकांना ओळखता तुम्ही? किती लोक तुमचे कामं करते? 4 पैकी 1 जण बहुतेक तोही कन्फर्म नाही सांगत मी. म्हणजे तुम्ही खूप झालं तर त्या आपल्या नगरसेवकाकडे एकाकडे जातात. तर हे बाकीचे 3 लोक त्याचे काय करता? अच्छा, आता जर तुम्हाला वाटत असेल का नाही आम्हाला नोटाला नाही द्यायचं, आमचं मत वाया नाही घालवायचं, अच्छा नका घालू द्या तुम्हाला. पण हे जे 4 आहे, एक तुमच्या ओळखीचा आहे, तुमच्या जो जवळपासचा जो आहे वार्डातला माणूस तो तुमच्या ओळखीचा आहे. पण बाकी हे 3 तर तुमचे नातेवाईक नाही, त्यांना तुम्ही ओळखतही नाही. का नाव आहे, का करते, कुठं नाही माहीत तुम्हाला. तर मग एक काम करा ना, 1 वोट त्याला द्या तुमच्या आणि बाकीचे 3 वोट नोटाला द्या. सिंपल. तुम्हाला कोणतं आता तुम्ही एखाद्या पक्षाचे दबेला आहे, काही खाल्ला आहे तुम्ही, तुमच्या अकलीवर त्या पक्षाचा खूप मोठा हे आहे, तर मग तुम्ही करा, तुम्हाला जे काय करायचं आहे करा. पण एक जे लोक सुजाण आहे का ज्यांना थोडाफार अकला आहे, ते लोक स्वतःचा विचार करते आणि त्यांच्यात विचार करण्याची क्षमता आहे. मी हे अशा लोकांसाठी बोलतो बरं. जे बैलबुद्धी आहे, ज्यांना थांब पाटला कुठं लावू आले आहे, त्यांच्यासाठी मी बिलकुल, मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. कारण मला माहीत आहे ते त्यांचे रिकवर व्हायचे चान्सेस खूप कमी आहे. त्याच्यामुळं मी जे बोलतो आहे ते फक्त त्या लोकांसाठी बोलतो आहे ज्यांच्या अकला साबूत आहे, ज्यांना अकला आहे बेसिकली. नाही तर आता तुम्ही पाहिलं जाय ते काय भक्त हे, त्यांना बेसिकली ज्यांनी पक्षाची चाटली त्याला अक्कल बिलकुल नाही. सरळचा प्रश्न आहे. म्हणजे सरळ आहे का तो त्या पक्षाच्या हिशोबानंच विचार करेल. मी कोणत्या पक्षाचा नाही, मी एक सामान्य वोटर म्हणून मी हे आपलं आहे की बाबा नोटाला वोट देणं 100% फायद्याचं आहे. 100%. 1 पैशाचंही नुकसान नाही. तुम्ही नोटाला वोट द्या, नोटाला निवडून आणा, त्या आरी कंटिन्युअस इलेक्शन होऊ द्या, काय फरक. आणि हे एक सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये हे असंच झालं पाहिजे असं नमूद करून ठेवलं आहे. म्हणजे कॉर्पोरेशनला ते करावंच लागेल, मग भविष्यातही इलेक्शन घ्यावंच लागेल. पण लोकांचा दबाव, तुमचा दबाव, आपला दबाव त्या कॉर्पोरेशनवर राहील. नुसतं कॉर्पोरेशनवर नाही, त्या आता आपल्याला बेसिकली आयडियाच नाही राहत नेमकं का. म्हणजे हे जे नगरसेवक, महापौर, हे जे सिस्टीम बनवलं गेलं आहे हे याच्यासाठी होतं का कॉर्पोरेशन म्हणजे ब्युरोक्रेसी.
कॉर्पोरेशन म्हणजे मी ब्युरोक्रेसीची गोष्ट करतो. हे त्याचे सगळंच आलं. जे कॉर्पोरेशनचं स्ट्रक्चर आहे, हे जे लोक पगारदार लोक आहे, जे लोक जसं तुकाराम मुंडे वगैरे होते, तर कॉर्पोरेशनच शहराला सांभाळते. पण ह्या कॉर्पोरेशनवर हे कॉर्पोरेशन जरी सरकार म्हणजे शहराला सांभाळत असलं, तर हे कॉर्पोरेशननं काम व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे एक सामान्य माणूस आहे ना, कॉर्पोरेशनचे लोक थोडेसे, तो त्या कॉर्पोरेशनच्या चक्रा म्हणजे महानगरपालिकेच्या चक्रा मारू शकत नाही. बाबा मला हे छोटंसं काम आहे, गटर फुटला आहे, पाणी येत नाही आहे, रोड व्यवस्थित नाही आहे, हे कंटिन्युअस तो करू शकत नाही. म्हणून एक पॅरलल व्यवस्था निर्माण करण्यात आली का, म्हणजे तुमच्यातला एक माणूस जो कॉर्पोरेशनमध्ये तुमची बाजू मांडल, तुमचे प्रश्न सोडवल, तुमचे प्रश्न मांडल, सोडवल नाही मांडल, तुमचे प्रश्न कॉर्पोरेशनपर्यंत पोचवल, तो तुमच्या एरियातलाच माणूस राहील, तो म्हणजे कॉर्पोरेटर होता. तर ब्युरोक्रेसीला बॅलन्स करायसाठी हे कॉर्पोरेशनचे नगरसेवक आणि तुमचे महापौर याची व्यवस्था करण्यात आली का ब्युरोक्रेसी कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे. यांचे मस्तकात आले नाही पाहिजे म्हणून कॉर्पोरेशनची व्यवस्था करण्यात आली होती. पण झालं नेमकं उलटंच. आज नेमके कोणाची मस्तकात आहे तुम्हाला माहीत आहे. हे ब्युरोक्रेसी बिचारी राहिली हलवत लटकत तिकडं, आणि हे डोक्यावर जाऊन बसले. हे स्ट्रक्चर, हे जे तुमच्या मदतीसाठी बनलं होतं, हे स्ट्रक्चर तुमच्या घुसलं. काढा. चला, शेवटी हेच सांगतो, नोटाला वोट करा. नन ऑफ द अबव. जर तुम्हाला स्वतःच्या डिग्निटीची चिंता असेल, जर तुम्हाला डिग्निटीची चिंता नाही, जर तुमची डिग्निटी असेल, तर नोटाला वोट करा. कोणी तुमचा सख्खा नाही इथं, कोणीच तुमचा सख्खा नाही. सगळे तुमच्या जीवावरच उठणार आहे. त्याच्यापेक्षा कोणाला छातीवर बसूनच घेऊ नका. 5 वर्षासाठी तुम्ही कोणालाच छातीवर बसून घेऊ नका. नोटाला वोट करा. बाकी तुमची मर्जी. अपने दिमाग में आया बग दिया, बाकी देख लो.